नमस्कार मित्रांनो, मी विलास जाधव. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसं काढायचं, त्याचे फायदे काय आहेत, त्याला कागदपत्रे कुठले कुठले लागतात आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या काय काय योजना आहेत, त्या योजना या प्रमाणपत्रा थ्रू तुम्हाला भेटू शकतात. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण याची माहिती, कसं काढायचं, फॉर्म कसा भरायचा, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, हे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हे एक गव्हर्नमेंट कडून दिलेलं एक ऑफिशियल तुम्हाला एक डॉक्युमेंट आहे, जे की ज्याच्या थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाभ तुम्हाला गव्हर्नमेंटचे भेटू शकतात. आता यासाठी मित्रांनो, कागदपत्रे तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचं एज प्रूफ म्हणजे तिथे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल. त्याचबरोबर तुमचा ऍड्रेस प्रूफ म्हणजे डॉमिसाईल लागेल किंवा रहिवासीचा दाखला लागेल. तर त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि यासाठी ऑनलाईनही आपण अप्लाय करू शकतो. आणि ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आणि अगदी 1-2 दिवसामध्ये हे प्रमाणपत्र आपल्याला कसं भेटतं, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही पाहू शकता, तुमच्या मोबाईलवरतून किंवा लॅपटॉपवरतून गुगलवरती येऊन आपल्याला आपले सरकार महा ऑनलाईन असं आपल्याला इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, फर्स्ट वेबसाईट आहे आपले सरकार महा ऑनलाईन. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जी फर्स्ट वेबसाईट येईल त्याच्यावरतीच आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, थोडंसं लोड होईल आणि लोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे न्यू युजर आणि इथे तुम्हाला दाखवलं आहे रजिस्ट्रेशन, न्यू युजर रजिस्टर हिअर. न्यू युजरवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. न्यू युजर म्हणजे या वेबसाईटवरती तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट झालेला नाहीये. आता क्रिएट करण्यासाठी यांनी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. ऑप्शन 1 मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुम्ही इथे युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करू शकता. सेकंड ऑप्शन आहे तुम्हाला तुमचा आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ देऊन तुम्ही तिथे युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता, फर्स्ट ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर फर्स्ट येईल तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट तुमचं सिलेक्ट करायचं आहे. जे काही डिस्ट्रिक्ट आहे तुमचं, जिल्हा जो काय आहे तो जिल्हा तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता त्याच्या पुढे दिले मोबाईल नंबर आणि त्याच्या पुढे दिले सेंड OTP. जो काय मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याच्यावरती OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे युजर नेम क्रिएट करायचा आहे. जो काय तुम्हाला युजर नेम हवा आहे तो युजर नेम इथे क्रिएट करायचा आहे. क्रिएट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईल नंबरवरती येथे युजर नेम आणि पासवर्ड सेट केलेला, जो काय तुम्ही सेट कराल पुढे युजर नेम टाकून, तो पासवर्ड आणि युजर नेम तुमच्या मोबाईल नंबरवरती येऊन जाईल. तर आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता लॉग इन करण्यासाठी पाहू शकता इथं दिलेलं आहे. इथे तुमचा युजर नेम आणि इथे पासवर्ड, इथे कॅप्चा आणि इथे तुमची डिस्ट्रिक्ट जी काय आहे ती डिस्ट्रिक्ट टाकून इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. चला तर मग मी लॉग इन करून घेतो. पाहू शकता लॉग इन करून घेतलेला आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता येथे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही लँग्वेजवरती क्लिक करून तुम्ही तिथे लँग्वेज पण येथे चेंज करू शकतात. लँग्वेज चेंज केल्याच्या नंतर मराठी केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला खूप सारे ऑप्शन्स येथे तुम्हाला दिलेले गेलेले आहेत. त्या ऑप्शन्स पैकी आपल्याला येथे मित्रांनो, आता या ऑप्शन मध्ये खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही राईट साईडला पाहू शकता पूर्ण इथे वेगळा इंटरफेस आपल्या समोर इथे ओपन झालेला आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा वरती येथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता तुम्हाला हे वेगळ्या वेबसाईट वरती घेऊन आलेलं आहे. आता हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही परत लेफ्ट साईडला पाहू शकता इथे 2 ऑप्शन आलेले आहेत, डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट. सर्व्हिस लिस्ट वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. सर्व्हिस लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर उजव्या हाताला इथे तुम्हाला वेगळं अजून एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन्स दिलेले गेलेले आहेत. या ऑप्शन पैकी आपल्याला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढायचं आहे. तर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रावरती परत आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हे प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट इथे तुम्हाला
येथे दाखवले गेलेले आहे ते डॉक्युमेंट आपल्याला त्यांना द्यायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही फर्स्ट ओळखीचा पुरावा. ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला 8 ऑप्शन दिलेले आहेत. 8 पैकी एक कोणतंही एक तुम्हाला तिथे डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्याच्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये कोणतंही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा त्यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट द्यायचं आहे. हे पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं सीनियर सिटीझन सर्टिफिकेट हे तहसीलदार हे अशा प्रकारे इथे तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे जा वरती येथे क्लिक करायचं आहे. पुढे जा वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं काय दाखवलं गेलं, तुम्ही पात्र नाही आहात, वय 60 पेक्षा जास्त असले पाहिजे. तर मी माझ्या युजर नेमनी माझ्या आधार कार्डने हे लॉग इन केलेलं आहे, त्याच्यामुळे येथे तुम्ही पात्र नाही आहात म्हणतात. त्यासाठी मित्रांनो आता इथं तुम्ही पात्र नाहीत, वय तुमचं 60 वर्षापेक्षा जास्त असलेलं पाहिजे. आता माझ्या लॉग इन केलंय म्हणून इथे माझं वय काय 60 वर्षापेक्षा जास्त नाही, त्याच्यामुळे इथे असं दाखवलं गेलेलं आहे. त्यापेक्षा आपण इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का? तिथं आधारवरून जर तुमच्याकडे त्या व्यक्तीचं आधार कार्ड असेल तर इथे हो करा. हो केल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. OTP येईल जो काय आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती. त्याच्यानंतर डायरेक्टली आधार कार्डची जी काय माहिती आहे ती पूर्ण माहिती येथे तुम्हाला फेच केलेली दिसेल. त्यांचा पत्ता वगैरे पूर्ण माहिती रक्तगट निवडायचा आहे. त्याच्यानंतर इंग्रजी नाव ते ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर चेक बॉक्स क्लिक करायचा आहे आणि समावेश करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इथे आधारवरून माहिती घ्यायची नसेल तर नाही करायचं आहे. नाही केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे तुम्हाला तुमची माहिती ऑटोमॅटिकली फिल झालेली दिसेल. त्याच्या नावाने तुमचं वडिलांचं नाव जे काय तुमची माहिती आहे ती भरायची आहे. भरल्यानंतर जशी स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली तसं करायचं आहे. तर आपण आधारवरतून घेतोय तर आधार कार्ड नंबर टाकून जनरेट OTP करून जे काय माहिती फेच झालेली आहे, फेच झाल्याच्या नंतर तुम्ही समावेश करावरती येथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता इथे समावेश करावरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला तिथे जो काही त्यांचा आधार कार्डवरची फोटो आहे तो फोटो ऑटोमॅटिकली तिथे येईल. जर तुम्हाला दुसरा फोटो अपलोड करायचा असेल तर दुसरा फोटोही तुम्हाला तिथे अपलोड करता येईल. आता त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथे 3 स्टेप दिलेले आहेत. अर्ज, दस्तावेज अपलोड करा आणि शुल्क भरा. तर हे दस्तावेज अपलोड करा याच्यामध्ये तुम्हाला जे काही आपल्याला डॉक्युमेंट 3 सांगितले होते कोणते ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो, हे 3 फोटो आपल्याला तिथे अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला समावेश करायच्या नंतर सेव्ह केल्याच्या नंतर परत तुम्हाला तिथे शुल्क भरायचं आहे. 69 रुपये शुल्क भरायचं आहे. शुल्क भरून येथे तुम्ही तुमचं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आजी आजोबा जे काय असतील वरिष्ठ तुमच्या घरामधले त्यांचं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढू शकतात. मित्रांनो माझ्याकडे ज्येष्ठ सध्या नाही आहेत अवेलेबल, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला पुढची स्टेप दाखवू शकत नाही. त्याच्यामुळं जेवढी माहिती दिली तेवढी आशा करतो की तुम्हाला समजली असेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.